सर्व शेतकरी मित्रांना घेऊन आले ताज्या महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज। तर पहिली बातमी कांदा बाजारभाव संदर्भात आहे। तर कांद्याचे दर पुन्हा एकदा गडगडलेले आहे। शेतकऱ्यांना मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। कांद्याचे जर बाजारभाव बघितले तर ज्या प्रमुख बाजार समिती आहे पुणे, नगर, नाशिक, लासलगाव मध्ये जर बघितलं तर मार्केट ढासळलेले आहे। अकोल्यामध्ये बघा सरासरी 1400 तर जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे। सरासरी बाजारभाव बघा 1400 ते 1600 दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे। सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। यानंतर जर बघितलं तर जे नमो किसान सन्मान निधीचा हप्ता रखडलेला आहे। सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर हे पैसे बँक खात्यावर जमा होणे अत्यंत गरजेचे आहे। त्यातच जर बघितलं तर जे पीक विमा संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे पीक विमा जानेवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। यानंतर सोयाबीनचे मार्केट जर बघितलं तर राज्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला मिळत होती। पुन्हा एकदा बाजारभाव स्थिरावलेले आहे। लासलगावमध्ये बघा सरासरी 4900 तर जास्तीत जास्त 5100 रुपयाच्या दरम्यान मार्केट लासलगावमध्ये पाहायला मिळत आहे। यानंतर जर बघितलं तर सोने चांदीचे बाजारभाव बघूयात तर सोन्याच्या दरात घट झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,000 आहे तर बुधवारी हा दर 1,36,675 होता।